बुलढाण्यातील शिवानी कलमेकर प्रकरण विधानसभेत आले। निर्दोष पिता पुत्राला टॉर्चर केले जाते असं रोहित पवारांनी म्हटलंय। तर पोलिसांना बडतर्फ करा, रोहित पवारांनी ही मागणी केली आहे। ज्यांचा थेट संबंध त्यांना बडतर्फ करणार असं फडणवीसांनी यावेळी विधानसभेत आश्वासन दिले। की मग निलंबित कशाला केलं अधिकाऱ्यांना, त्यांनी चूक केली नसेल तर चूक केली आहे ते खरं गोष्टी लोकांसमोर अध्यक्ष महोदय आल्या पाहिजे असं आमचं मत आहे। आणि त्याच्याच बरोबर माझे काही उपप्रश्न आहेत की फक्त काही लोकांना निलंब करून हा विषय संपणार आहे का? त्यांच्यावर जी काही कारवाई केली गेली निलंब सस्पेन्शनची ती योग्य आहे का त्याच्यापेक्षा कडक कारवाई केली जावी असं होम मिनिस्टर साहेबांना वाटतं, हे त्यांनी त्या ठिकाणी सांगावं। त्यामुळे आमचं मत आहे की या सर्व अधिकाऱ्यांना बरखास्त त्या ठिकाणी करण्यात यावं, जेणेकरून एक मेसेज जाईल पोलीस डिपार्टमेंटमध्ये लोकांमध्ये की असं चुकीच्या कारवाई त्या ठिकाणी झाल्या तर पोलीस बरखास्त सुद्धा होऊ शकतात। पोलिसांचं वागणं हे अतिशय चुकीचं होतं। त्यामुळे तिथले क्राईम सहित सगळे PSI या घटनेशी संबंधित सगळे या ठिकाणी निलंबित केलेले आहेत। फौजदारी कारवाई देखील त्यांच्यावर करण्यात येणार आहे। आणि आपल्याला माहिती आहे की पहिलं निलंबन असतं, पण याच्यामध्ये ज्यांचा थेट संबंध असेल अशा लोकांचं तर निष्कासनच केलं पाहिजे। त्या दृष्टीने निश्चितपणे विहित प्रक्रिया निलंबनानंतरची पूर्ण करण्यात येईल आणि जे निष्कासनास पात्र असतील त्यांच्यावर निष्कासनाची कारवाई देखील या ठिकाणी केली जाईल। आणि हे जे काही पीडित कुटुंब आहे या कुटुंबाला राज्य सरकारच्या वतीनं आर्थिक मदत केली जाईल।